बँकिंग क्षेत्र आणि महाराष्ट्र हे नातं तसं फार जुनं आहे. देशातील अग्रेसर आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख बँकिंग क्षेत्र मोठं होण्यास कारणीभूत ठरलं ही यशाची एक बाजू, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचं असलेलं योगदान आणि त्यातही नागरी सहकारी बँकांचं योगदान ही महाराष्ट्राच्या आजवरच्या यशाची भक्कम अशी दुसरी बाजू. भारतीय बँकिंग 100 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. बदलत्या काळात बँकिंगच्या पद्धतीत मोठे बदल झाल्याचं आपण पाहतो. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिझनेस बँका, विदेशी बँका आणि नागरी सहकारी बँका अशा वर्गीकरणातून बँकांचा प्रवास आपण बघू शकतो. नागरी सहकारी बँकेचं जन्मदातं राज्य म्हणूनही महाराष्ट्र गौरवला गेलाय. देशातल्या 1551 नागरी सहकारी बँकांपैकी 1/3 पेक्षा जास्त बँका या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. सहकाराचा मुकुटमणी असलेल्या नागरी सहकारी बँका या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणीतून जात आहेत आणि या अडचणींवर एकत्र येऊन चिंतन करण्याच्या उद्देशानं द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय नागरी सहकारी बँकिंग परिषद 2020 मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात 18 डिसेंबर रोजी घेण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, फेडरेशनचे अध्यक्ष सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली भुईर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्रातील 300 पेक्षा जास्त नागरी सहकारी बँकांच्या संचालकांच्या उपस्थितीत ही चिंतन परिषद संपन्न झाली. महाराष्ट्रात नागरी सहकारी बँकांचा एकूण व्यवसाय आणि त्याची खोलवर रुजलेली पाळंमुळं पाहून अनेकांना धडकी भरल्याचं चित्र स्पष्ट दिसत असताना रिझर्व्ह बँकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून खाजगी बँका या नागरी सहकारी बँकांवर चाप ओढण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आपल्यातील दोष दूर करून रिझर्व्ह बँकेकडे न्याय मागण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी यावेळी केलं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 5 नोव्हेंबर 2019च्या अंकामध्ये एक साधं मासिक आहे. त्या मासिकामध्ये सोमय्या म्हणून त्यांचे डॉक्टर सोमय्या घोष हा संशोधन विभाग प्रमुख आहे. संशोधन विभाग. आणि त्याच्या संशोधनाचा विषय काय होता? नागरी सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी नेमकं काय सुधारणा केल्या पाहिजे हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. 5 नोव्हेंबरला मासिक प्रसिद्ध झालं. त्याच 5 नोव्हेंबरला इंग्लिश पेपरमध्ये मोठमोठे मतळ्याचे लेख आले. 6 नोव्हेंबरला मराठी वर्तमानपत्रात आलं, नागरी सहकारी बँकांचं खाजगीत रूपांतर करा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल. आणि मोठी बातमी स्टेट बँकेचा. लोकांना वाटलं स्टेट बँक म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या खालोखाल भारतातील सगळ्यात मोठी बँक, नॅशनलाइज बँक. आता काय खरं नाही आपलं. हे सोमय्या कोण, हे घोष कोण, याचा तपास केला पाहिजे. हे असं का होतं हे पण बघितलं पाहिजे. आम्हाला असं वाटतं नागरी सहकारी बँकांना छोट्या बँकांना मुद्दाम टार्गेट करून यांना संपवण्याचा कट आखला जातोय का काय अशी दाट शंका आमच्या क्षेत्राच्या मनामध्ये. आमच्याकडचा तो मध्यमवर्गीयांचा पैसा जो व्हॉलाटाईल नाही, फिक्स आहे, या पैशावर नेमका कोणाचा डोळा आहे? सरकार असं का होतं आपल्या बाबतीत याचा विचार आपल्याला आजच्या मीटिंगमध्ये करायचा आहे असं मला वाटतं. त्यामुळं या जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या स्पर्धकांविरुद्ध, समाजातल्या काय घटकांविरुद्ध नेमकी आपल्याला काय कारवाई केली? देशातील एकूण बँकिंग व्यवसायात नागरी सहकारी बँकांचा वाटा 14% आहे, तर प्राधान्य क्षेत्र हे 44% आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना व्यवसायासाठी मोठा वाव आहे असं रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी नमूद केलं. नागरी बँक अडचणीत आहे असं सांगितलं जात असलं तरी या बँकांचा NPA केवळ 7.31% आहे. हाच NPA सरकारी बँकांमध्ये 15 ते 25% आहे. शिवाय एकूण कर्ज दिलेल्या बँकांपैकी 85% नागरी सहकारी बँका या A आणि B श्रेणीमधल्या आहेत.
त्यामुळे थोडी व्यावसायिकता आत्मसात केल्यास नागरी सहकारी बँकांना उत्तम भवितव्य आहे, अशी पुस्तीही सतीश मराठे यांनी जोडली. याच्यातल्या जुन्या काही मोठ्या नागरी सहकारी बँका ज्यांचे NPA खूप झालेले आहे ते फिगर ॲड आहेत आणि त्याच्यामुळे हा फिगर 7.31 आहे. ते जर का आपण काढून टाकलं तर हे पर्सेंटेज माझ्या अंदाजाने कमीत कमी 2% कमी होईल. त्याच्यामुळे ग्रॉस NPAचं पर्सेंटेज आज जे 7.31 आहे त्याच्यातलं जे जास्ती झालेलं आहे त्याला जवळजवळ 100% प्रोव्हिजन त्या बँकांमध्ये झालेली आहे. हेही आपण लक्षात, म्हणजे ग्रॉस NPA जर का 5% असला तर खरं म्हणजे चिंता करण्याचं कोणी कारण नाही आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो याची खूप चर्चा नेहमी होते आणि ह्या वर्षी तो रेशो हा जवळजवळ 65%. इट्स अन ऑल टाईम हाय. गेल्या वर्षीपेक्षाही जास्ती आहे. आपल्याकडे ज्या A आणि B रेटेड बँका आहेत, या A आणि B रेटेड बँकांमध्ये कन्सिस्टंटली गेली 3 वर्ष, म्हणजे 1 वर्षाचा फिगर देत नाहीये मी, हा गेल्या 3 वर्षाचा फिगर आहे, जो टोटल बिझनेस आहे डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेस त्याच्या 85% बिझनेस हा A आणि B रेटेड बँकांमध्ये आहे. आता ह्याच्याहून स्ट्रॉंग कुठलाही सेक्टर असू शकत नाही. नागरी सहकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता येत असून एखाद दुसऱ्या घोटाळ्या प्रकरणामुळे संपूर्ण सेक्टर बदनाम होऊ नये, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी व्यक्त केली. मी आजपर्यंत या माझ्या 1 वर्षाच्या कॉलेज जवळजवळ 50 पेक्षा जास्त बँकांना भेट दिली असता. तिथं प्रोफेशनल लोक आढळून आले. भेंडेसाहेब, तुमच्याच बँकेत मी आलो होतो. खूप प्रोफेशनल लोक होते. म्हणजे असं नाही की प्रोफेशनल लोक अर्बन बँकेमध्ये नाही, असं नाही. पण काही गोष्टी ज्या आपल्याला अजून काही करायच्या, दुरुस्ती करायच्या, RBI बँक डबल आहे, त्यांच्या सूचना आहेत, त्यातलं आपल्याला काय शक्य असेल त्याचं मांडणी करणे हा आपला भाग आहे. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मला नक्कीच अभिमान आहे की आज देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती आपण परिस्थिती तुलना केली तर एकूण राज्यातील 32% अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ह्या महाराष्ट्रात आणि त्यांच्या ठेवीची संख्या 60%. म्हणजे जो काही आकडा देशाचा असेल त्याच्या आपण 60% ठेवी आज महाराष्ट्रात आहे आणि चांगल्या पद्धतीने आहे. आणि मग लगेच लोकांचं घोटाळ्याबद्दल याचं जो बोलणं होते, घोटाळ्याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी नाही, पण आनंदरावजी जर आपण आकडेवारी घेतली तर किती कोटीचे डिपॉझिट, किती पैशाचा अपार होऊन काय झालं तर ते टक्केवारी 1% कमी आहे. समर्थन करत नाही मी, पण कुठेही जेव्हा संस्था आहे, काही काम आहे, काही होते तर पर्सेंटेजमध्ये बघितलं एखाद दुसऱ्या घटनेमुळे या नागरी बँकांना कोणी दोष ठेवून काम करू नये. सरकारी बँकांना सरकारचं मोठं पाठबळ असूनही 15%पेक्षा जास्त NPA त्यांचा आणि सरकारचा साधा रुपयाही न घेता 7% आसपास नागरी बँकांचा NPA आहे. यावरून कोण मोठा आहे याचा अंदाज लावता येतो. PMC बँकेतील घोटाळ्यामुळे नागरी सहकारी बँकांनी पुन्हा लोकात जाण्याची गरज आहे, अशी स्पष्ट भूमिका नेफकॉमचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी मांडली. जैसे कोऑपरेटिव सेक्टर का सतीश जी ने बताया कि ग्रोस NPA 7.31 है, नेट NPA सब बताया. आपको PSU बैंक जो है उसका जो NPA का आंकड़ा आप सुनेंगे तब आपको पता चलेगा कि हम किस तरह से बहुत अच्छे हैं. जैसे पंजाब बैंक का ग्रोथ जो NPA है 18% है, देना बैंक का 22% है, सेंट्रल बैंक का 21%, IOB का 25%, यूको बैंक का 24%. नाउ सो एंड सो फोर्थ, 15 to 25% के बीच में सब PSU बैंक का जो है NPA है. तब कौन प्रोफेशनल ज्यादा है? जगभरातील बँकिंग हे बदलत चाललं आहे. भारत बँकिंग व्यवसायात जगाच्या मध्यावर असल्यानं जगातील प्रत्येक मोठी बँक भारतात आली आहे. असं असलं तरी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकांची विश्वासार्हता मोठी आहे. शेवटच्या घटकापर्यंत ही बँक पोचली असल्यानं ग्रामीण अर्थचक्र चालवण्याची मोठी क्षमता नागरी सहकारी बँकांनी निर्माण केली आहे, असं स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं. जागतिक स्तरामध्ये भारतातल्या सहकारी बँकिंग उद्योगाचा मोठा
वाटा आहे, अर्थव्यवस्थेमध्ये वाटा आहे. सुदैवाने आपल्या सगळ्याला अभिमान वाटावा की संपूर्ण जगामध्ये अर्थव्यवस्था ही भारताची 6 नंबरला आहे. आणि म्हणून एक आर्थिक केंद्रबिंदू या देशाला मानलं जातं आणि म्हणून अनेक देशातले उद्योगी येत आहेत आणि बँकाही विविध प्रकारच्या या भारतामध्ये येत आहेत. इथे एक पोटेन्शियल आहे. आणि आज आपण जे काही सहकारी बँकांविषयी चर्चा करतो आहोत ती या दृष्टीने महत्त्वाची आहे की सर्वसामान्यांना आर्थिक मदत करणारी ही चळवळ आहे.